आणि आता पूजा खेडकर प्रकरणातली बातमी। पूजा खेडकरांवर अटकेची कारवाई सुरू असतानाच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचंही आता धाबे दणाणलेत। पूजा खेडकरांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राप्रकरणी आता चौकशी होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला चौकशीचे आदेश दिलेत। कल्याण आयुक्तालयानं YCMच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का अशी शंका उपस्थित केली आहे। त्या अनुषंगानं याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे। चौकशीमध्ये दोषी आढळल्यास अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तसंच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट आहे का हे उघडकीस आणावं। तसंच या संपूर्ण चौकशीचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा असं या आदेशात म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात, सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, केवळ खेडकरच नाही तर अशा पद्धतीचे अनेक जण हे अपंगत्वाची प्रमाणपत्र घेत आहेत का, रॅकेट आहे का, याबद्दलची सुद्धा आता चौकशी सखोल होणार आहे। काय अधिक माहिती? प्रज्ञा, राज्याच्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार या सूचनांचा आधार घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे YCM रुग्णालय आहे त्याला आता चौकशीचे आदेश देण्यात। त्यानुसार पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जे YCM रुग्णालय त्या रुग्णालयातून आपण अपंग असल्याचा दाखला मिळाला होता। त्यामध्ये नमूद केलं होतं की पूजा खेडकर यांच्या डाव्या गुडघ्याला 7% अपंगत्व आहे। त्यानुसारच आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आणि पूजा खेडकर यांना ज्या रुग्णालयातील डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र दिलं होतं आणि ज्यांनी त्यांना हे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली होती त्या सर्वांची आता चौकशी करण्याचे आदेश आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत। त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात येते आणि त्यानुसार याच्यामध्ये जे कोणी अधिकारी असतील किंवा वैद्यकीय कर्मचारी असतील आणि डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे। प्रज्ञा, नक्की सूरज, मात्र या निमित्तानं अशा पद्धतीनं अनेक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवणारे काही लोक असतील त्यांचाही भांडणाफोड या निमित्तानं होईल यात काही शंका नाही। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।